बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। धुवाधार पाऊस सुरू झालेला आहे। याच्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाला असून 2 दिवसापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती। मात्र त्याच पावसाला सुरुवात झालेल्याने मी सध्याला शिंदफणा नदी काठावरती आहे आणि संपूर्ण जवळपास 22हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे। आणि गेल्या 15 दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी बीड जिल्ह्यामध्ये लावली होती आणि याचाच फटका जे आहे ते जनजीवनावरती बसलेला आहे, शाळकरी मुलांवरती बसलेला आहे। आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे ते साक्षात पिंपरीचा पूल आहे। जवळपास इकडे धारवंटा, उकड पिंपरी, इकडे बहादरपूर, साक्षात पिंपरी, गेवराई, पुढे नंतर फुलसांगवी या संपूर्ण गावांचा जे आहे 22हून गावांचा संपर्क जे आहे ते तुटलेला आहे आणि तात्काळ रस्ता सुरू करावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा संपूर्ण शिंदफणा नदीचा काठ आहे आणि गेल्या रात्री जवळपास 12 तासाहून अधिक पाऊस जे आहे ते पडतोय आणि एकंदरीत संपूर्ण नागरिक जे आहेत आम्हाला रस्ता सुरू करावा अशी मागणी करताना पाहायला मिळतात। एकंदरीत त्यांच्या भावना आपण समजून घेण्यास मात्र रात्रीच्या झालेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाले। माझ्यासोबत शाळकरी मुलं आहेत। कुठून आलात, काय तुम्हाला फटका बसतोय? धारवंटाहून आलेलो आहेत आम्ही। येण्या जाण्यासाठी त्रास होतो। काय सांगाल? काय सांगायला, रस्ता नीट करायला पाहिजे। कुठून येतोस, काय येतं? धारवंटाची रस्ता काय परिस्थिती सध्या काय शेतकऱ्याचे बे हाल येतं तुम्हाला सांगतोय। सरकारने मदत द्यायला पाहिजे। कुठं 1500 रुपये कावाला खताच्या पोत्या 1600 रुपये लागत ह्यांना। शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय तुम्ही सांगा ना। शासन म्हणतं आम्ही मदत देऊ, मदत काय इतकी असते घेत तुझी? तुमच्या कोणत्या ह्याला तुम्हाला हे जीएसटी लागत, आमच्या शेतकऱ्याला म्हणले की मदत नाही, काही नाही, करायचं काय? 8,000 रुपये कोरड होल दिले, 17,000 रुपये वलिताखाली दिले। कसं बघताय त्याकडे? कायचं बघायला काही यात काही येतच नाही सर। काय संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। नारायणगडकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे। 22हून अधिक गावांचा संपर्क तुटला, काय सांगाल? आणि सरकारने आणि प्रशासनाने रस्ता ठप्प केलाय। एक सुद्धा लक्ष देत नाही दमा कुणीच। कोणताच आमदार येत नाही, काय आले तर नुसते रस्ता बघून जाते तर वापस जाते। आज जवळजवळ 7 दिवस झाले असं रस्ता बंद येऊ। लोकांचे जे नाही ते हाल येतं। रात्री पेशंट उचलून नेलं इथून एक, कुणी सुद्धा लक्ष देत नाही। इकडला आमदार येतो, गेवरायचे येते, इकडले बीडचे येते, पण कुणी सुद्धा रस्त्याच्या बाबतीत अजून कुणी सुद्धा निर्णय घेतलेला। रस्ता बंद येऊ। पीडब्ल्यूडीचे अधिकारी आले ते मात्र त्यांनी आडवं काहीतरी तुंबून टाकले। रस्ता दुरुस्त करण्याऐवजी त्यांनी रस्ता बंद केलाय। त्यांनी तर उलट बंद केलंय, यांना जाणंच बंद केलंय। सगळे वाहनं बंद केले त्यांनी, उलट उलशिक होतं ते जास्ती केलंय त्यांनी। तर त्यांना फोन केला तर ते सांगत येते यांना लावा, त्यांना लावा, गेवरावाल्याला लावा, बीडवाल्याला लावा। हे असं ह्याच्यावर चल ढकलपणा करते ते। ह्याची बियाण ठेवली, रस्ता झाला पाहिजे, रस्ता झाला पाहिजे। बघताय 22हून अधिक गावांचा संपर्क तुटलाय। जनजीवन विस्कळीत झालंय। कोणाला दवाखान्यात जायचं, कोणाला शाळेत जायचं, कसं बघताय तुम्ही त्याकडे? 8 दिवस झाले कुठल्याच रस्त्याला जाता येत नाही, येता येत नाही, काहीच नाही। आणि शासन काहीच दखल घ्या नाही या गोष्टीची। कोणाला जाता येत नाही, लेकराला जात नाही, शाळा बंद झाल्या, सगळ्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या। समजायचं येते जाते, बघत येत नसते आणि काही त्याची दखलच घ्या ना कोणी। तर इतकी बेजारी लोकांचे हाल चाललेत तर तिथं काही विचारच होऊ नाही समजा। दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला तात्काळ रस्ता सुरू केला पाहिजे अशी मागणी या नागरिकांची आहे। गेल्या 15 दिवसापासून पावसानं बीड जिल्ह्याला झोडपलेलं आहे। शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। मात्र आता आम्हाला दवाखान्यात जायचं कसं, शाळेत लेकरं सोडायचे कसे, असा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आणि ज्या पुलावरती उभा आहे तो साक्षात पिंपरीचा हा पूल आहे, मुख्य रस्ता आहे नारायणगड गेवराईचा, आणि तात्काळ सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांना आणि प्रवाशांनी केलेली आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, साक्षात पिंपरी, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।